लाल कांदा नंतरच्या पिरियड मधले पावसाळीचं नाही. त्याला पावसाळीच म्हणतात दादा. दादा नमस्कार. नमस्कार. काय कांदे काढायचं काम चालू आहे? हा चाललेलं आहे ना. ते सगळे डेंगळेच आले. हो ते डेंगळेच काढलेत ना त्यांनी, बीज तसं दिले ना. कुठल्या महिन्यात लागवड केली? ही आता कंप्लीट 4 तारीखला 3 महिने झाले. म्हणजे आता हा महिना फेब्रुवारी चालू आहे. हा फेब्रुवारीला म्हणजे 4 म्हणजे तारीख जानेवारी डिसेंबर नोव्हेंबर. हो कुठल्या व्हरायटी? ही कनेरचं लाल कांदा. लाल कांदा. किती खर्च आला याला? याला आता जवळजवळ किती 70-80 हजार रुपये खर्च आला आतापर्यंत. अजून काठायचा खर्च वेगळाच आहे. अरे बापरे. हे डेंगळे म्हणजे बी दुकानातनं घेतलं का खाजगी घेतलं होतं? ते याच्या काय रे त्या दुकानात हा खाजगी घेतलं, पण ते तिकडून याच्यात आणलं होतं कनेर सरोवरमधून बी आणलं होतं. पण ज्यांच्याकडनं घेतलं त्यांना म्हणले नाही का तुम्ही काही? नाही त्यांना बोललो ना, त्यांना दाखवलंय ना. मग काय म्हणले? ते म्हणले आता काय आम्ही कुठे पिकवले, आम्ही काय घरी पिकवले का म्हणते. म्हणून ज्यांच्याकडनं आणलं त्यांना सांगा ना, काय तुमचं नुकसान झालं नाही का? आता आमचं नुकसान झालंय, पण आता काय तुमचं काय नुकसान झालं बरं? म्हणजे आता हे डेंगळ्यामध्ये कांदा निघणार, याच्यात भाव काय भेटणार हो? बघू ना कांद्याची साईज काय झाली. उचला ना कांद्याचं एक मोठा हातामध्ये घ्या ना. आता ही कांद्याची साईज आता जर रेग्युलर चांगलं बी मिळलं असतं तर कांदे चांगले निघाले असते. हो चांगले निघाले असते, भाव पण चांगला भेटला असता ना. आता जर भावच भेटणार नाही तर काय. तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव राजाराम ठकाजी नालावडे, गाव? खामुंडी. खामोंडे. हो. किती लागवड होती? ही माझी 2 एकर लागवड होती. आता इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? कशा प्रकारची काळजी घ्या? आता इतर शेतकऱ्यांना फक्त एवढंच आव्हान करणार आहे का, हे असं डेंगळ्याचं बी घेताना जरा विचार करा आणि त्यांना त्याच्या आव्हानाला उत्तर असं द्या का बुवा बी जर खराब निघालं तर आम्हाला तुमच्याकडून भरपाई भेटावी. कांद्याचं बी खराब लागलं, हा त्याच्यामुळे नुकसान झालं. नुकसान झालं. आता ज्या शेतकऱ्याकडनं तुम्ही कांद्याचं बी घेतलं होतं, अजून काही शेतकरी आहेत का त्याच्याकडनं बी घेणारे? आहेत ना बरे. त्यांची पण फसवणूक झाली. हा त्यांची पण. मग शेतकऱ्यांनी आता घरी कांद्याचं बी तयार करावं हात चालला. पण ह्या कांद्याचं नाही ना आपल्याला करता येत. आपल्याला इकडच्या पावसाळी कांद्याचे डेंगळे तयार करता येत नाही, त्याचं बी राखता येत नाही. त्याचं बीज राखता येत नाही. चला ठीक आहे, काळजी घ्या. आता काय नुकसान आहेच आहे. नुकसान तर आहेच. चला दादा मला सांगा, बोला. आता इथं अर्धा एकर आहे, अजून कुठं आहे? तिकडं समोर ते बंगले दिसतात ना, बरं. तिकडे 1 एकर आहे. अच्छा तिकडे पण आहे का? हो. इथं खाली पण ते कोणाचे बंगले आहे तिकडं? ते आपल्या चुलत भावांचे. अच्छा बरं. नुकसान मोठं आहे नाही का? मोठं नुकसान आहे. आता घरच्या घरीच काढता काय? हा मग आता काय करणार आहे? मजुरी द्यायला आता परवडणार आहे का? आता 500 रुपये कोणून आणायचं मजुरी? 17-18 हजार रुपये एकरी नुसतं कांदा काठायचं. चला ठीक आहे. काय राष्ट्रवादी आता देवराम लांडेचं लागेल असा अंदाज, उत्तूरला लागेल असा अंदाज, राजुरीला लागेल असा अंदाज. तुमच्याकडे दोघांच्या भांडणामुळे कदाचित बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.